सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की सारंगच्या खोलीत अचानक अंधार होतो. त्याच्या मनात अगोदरच अंधार पसरलेला असतो. त्यामुळे तो घाबरून मोठ्या मोठ्याने आई आई असं ओरडत असतो. इकडे सावली बिचारी एकटीच रूममध्ये बसलेली असते. ती विचार करते की सारंग सरांचा जीव अडचणीत आहे, तर मला जाऊन नेमकं बघितलं पाहिजे की त्यांना काय झालंय. म्हणून ती धावत पळत सारंगच्या रूमकडे जाण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात तिथे तिलोत्तमा येते. ती म्हणते, मुली इथं काय करत आहेस? तुला सांगितलंय ना माझ्या सारंगपासून लांब राहायचं. परंतु सावली म्हणते की मॅडम, सारंग सरांचा जीव अडचणीत आहे, मला एकदा बघू द्या. त्यावेळेस तिलोत्तमा म्हणते की ए मुली, सतत खोटं नाही हा बोलायचं. सतत आपलं काहीतरी अशुभ बोलत असतेस आणि स्वतःचं काय ते तू खरं करत असते. असं काही झालेलं नाहीये. माझी सारंगच्या काळजी घ्यायला मी अगदीच समर्थ आहे. तेवढ्यात आतून आवाज येतो, आई आई. सारंग डोकं धरून ओरडत असतो. त्यावेळेस सगळे त्याला ओरडतात की सारंग दार उघड, पण तो काही बेडरूमचा दरवाजा उघडण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. तेव्हा नील आणि घरातले सर्वजण मिळून त्याच्या बेडरूमचा दरवाजा तोडतात आणि आतमध्ये जे दृश्य दिसतं ते पाहून सगळेच खूप हादरलेले असतात. सारंग बेडरूममध्ये बेडच्या खाली पडलेला असतो आणि त्याला काहीही सुधरत नसतं. आता सावली त्याचा जीव वाचवणार का हे पाहणं खूप रंजक ठरेल.